नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्त्वाचा असलेला एक टॉपिक या ठिकाणी पाहतोय। यामध्ये कृषी क्षेत्रातील विविध ज्या क्रांती आहेत त्या क्रांती आपण समजून घेऊ। कुठली क्रांती कशाशी संदर्भातली ते आपण समजून घेऊ। लक्ष द्या सर्वांनी, हरित क्रांती जी आहे ती अन्नधान्य उत्पादनात वाढ होण्यासाठी आहे। त्यानंतर धवल क्रांती जी आहे ती दूध उत्पादनात वाढ या संदर्भातली आहे। पिवळी किंवा पीत क्रांती जी आहे ते तेलबिया उत्पादनात वाढच्या दृष्टीने महत्वाची आहे। त्यानंतर सुवर्ण क्रांती जी आहे ते फलोत्पादन वाढशी संबंधित आहे। नंतरची निळी क्रांती जी आहे ती मत्स्योत्पादन यातील वाढ जी आहे त्याशी संबंधित आहे। गुलाबी किंवा पिंक क्रांती जी आहे ती कोळंबी उत्पादनातील वाढ याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर लाल क्रांती जी आहे ती शेळी मेंढी उत्पादनाची वाढ जी आहे त्याच्या संदर्भातली आहे। तर समोर बघा, या ठिकाणी रजत क्रांती आहे, अंडी उत्पादनात वाढ जी आहे त्या संदर्भातली रजत क्रांती आहे। ग्रे रिव्होल्यूशन जे आहे ते खते याच्याशी संबंधित आहे। अमृत क्रांती जी आहे ती नदी जोड प्रकल्प याच्याशी संबंधित आहे। त्यानंतर करडी किंवा ग्रे क्रांती जी आहे ते लोकर उत्पादन वाढ याच्या संदर्भातली आहे। श्वेत क्रांती जी आहे ते रेशीम उत्पादनातील वाढ जी आहे त्याच्या संदर्भातली आहे। राऊंड रिव्होल्यूशन जे आहे ते बटाटा याच्याशी संबंधित आहे। तर लाल क्रांती जी आहे ते मांस किंवा टोमॅटो याची संबंधित आहे। आणि शेवटची तपकिरी क्रांती जी आहे ती कोकोच्या उत्पादनाची वाढ जी आहे याच्या संदर्भातली आहे। सर्वांनी या सर्व क्रांत्या लक्षात ठेवा, ठीक आहे।